जोशी आपण पाहताय एबीपी माझा। सुरुवातीला आपण पाहणार आहोत टॉप 25 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस यांना कोर्टाचा दिलासा। काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी आमदारकीची निवडणूक रद्द करण्याची दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली। याचिका नियमांना धरून नाही, कोर्टाचा निर्वाळा। विनोदवीर कुणाल कामरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी। कामरानं शिंदेंविरोधात कविता केल्यानं आणि अंधारेंनी समर्थन केल्यानं हक्कभंगाची मागणी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, न्यायालयाचे आदेश। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद। नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत शब्दी चकमक। कर्जमाफी कधी करणार ते सांगा, शेतकऱ्यांची मागणी। स्वतःला झुंपून घेणाऱ्या लातूरच्या अंबादास पवारांना मदतीचा हात। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्याला बैलजोडी भेट। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीनंतर शेतकऱ्याची सर्व स्तरातून दखल। पुण्यातील बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी। प्रत्यक्षात प्रवासाला मात्र 2026 पर्यंतची वाट पाहावी लागणार। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली। याऐवजी कला, क्रीडा, कार्यानुभवाचा वेळापत्रक समावेश। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता। चालू महिन्यापासूनच लागू होऊ शकते महागाई भत्त्यातली वाढ। वाढ झाल्यास महागाई भत्ता 55%वरून 59%वर जाणार। पुण्याच्या कोंढव्यात तरुणीवरील अत्याचार प्रकरणात एकाला अटक। आरोपी तक्रारदार मुलीच्या ओळखीचाच असल्याची माहिती। भरधाव कारनं 5 ते 6 जणांना चिरडलं। एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिरासमोरची घटना। नांदेडमध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची निर्भया वारी। वारीच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीनं जागृती करण्याचा प्रयत्न। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचं मिशन वुमन। काँग्रेस 5 लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटणार। सॅनिटरी पॅडच्या रॅपरवर राहुल गांधींचं चित्र। पंतप्रधान मोदींचं त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा। यावेळी पीएम मोदींचे भोजपुरी चौतालनं स्वागत। या दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्कृती यावर द्विपक्षीय चर्चा होणार। पंतप्रधान मोदी यांचा पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विशेष स्वागत। पंतप्रधानांनी केलं व्हिडिओ शेअर। तर येणाऱ्या काळात भारत, त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील मैत्री आणखी मजबूत हो, पंतप्रधान मोदींचं ट्विट। पंतप्रधान मोदींची घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौऱ्यावर सध्या भेट। आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य, विकास सहकार्य वाढवण्यासाठी दौरा। 9 जुलैपर्यंत असणार मोदींचा दौरा। ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 शत्रू होते। लष्कराच्या उपप्रमुखांचं वक्तव्य। तुर्कस्तान आणि चीन त्यांनी बनवलेल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत होते। लष्कर उपप्रमुखांचं विधान। प्रसिद्ध टेलर माधव अगस्तींची ब्रिटिश संसदेत भारत गौरव पुरस्कारानं सन्मान। फॅशनमधील औपचारिक शिक्षणाशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कमावली स्वतःची ओळख। डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग अँड ब्युटिफुल बिल मंजूर। लोकप्रतिनिधी गृहातही 218 विरुद्ध 214 मतांनी विधेयक मंजूर। आज ट्रम्प यांची विधेयकावर स्वाक्षरी होण्याची शक्यता। बिग अँड ब्युटिफुल नव्या कायद्यामुळे अमेरिकेत आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होणार। 1.25 कोटी गरिबांचं आरोग्य कवच गळून पडणार। शिवाय अन्नधान्याची सवलतही बंद होणार। आणि आता बघूयात या तासातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स।